हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. माझं नाव आहे दिनेश. मागच्या क्लासेसमध्ये आपण थॅलोफायटाच्या बाबतीत बघितलं होतं. थॅलोफायटा काय आहे तर एक ग्रुप आहे क्रिप्टोगॅम्सचं, ज्याच्यामध्ये नॉन वॅस्क्युलर प्लांट्स प्रेझेंट आहेत. नॉन वॅस्क्युलर म्हणजे यांच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम यांचे असे वॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट नाही आहेत. ठीक आहे, तर त्यांचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते. कोणत्या हॅबिटॅटमध्ये प्रेझेंट असतात थॅलोफाइट्स, कोणत्या हॅबिटॅटमध्ये प्रेझेंट आहेत, की मल्टीसेल्युलर आहेत की युनिसेल्युलर आहेत, अशा टाईपचे आपण त्यांचे काही कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते. आज आपण बघणार आहोत थॅलोफायटालाच फर्दर पुन्हा क्लासिफाय करलेलं आहे. काही क्लासेस आहेत, जसे की त्यांच्याचपैकी 3 आपल्याला क्लासेस देण्यात आलेले आहेत: क्लोरोफायसिया, फिओफायसिया आणि रोडोफायसिया. ठीक आहे, तर हे क्लासेस आहेत. यांच्याबद्दल आज आपण बघणार आहोत. यांना कंपॅरेटिव्ह वेमध्ये बघणार आहोत. जसे की यांच्यामध्ये हे युनिसेल्युलर आहेत, हे दोन्ही मल्टीसेल्युलर आहेत. अशा कंपॅरेटिव्ह वे जेव्हा आपण करतो नाही का, वाचतो, तेव्हा आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक्स खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. जसे की याचं एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे की हा युनिसेल्युलर आहे, तर हे जे 2 पुन्हा अलगी आहेत हे मल्टीसेल्युलर आहेत. हे आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहते. याचाच फायदा आहे कंपॅरेटिव्ह. हाच जो फायदा आहे तो कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये येतो. म्हणूनच आपण आज कंपॅरेटिव्ह वेमध्येच असं बघणार आहोत की जसे की क्लोरोफायसिया हा जो क्लास आहे, यांच्यामध्ये आपण जे अलगी बघतो ते मोस्टली फ्रेश वॉटरमध्ये पाहायला मिळतात. जे आपले लेक्स वगैरे आहेत, नदी आहेत, रिव्हर्स आहेत, अशा हॅबिटॅटमध्ये जे पाहायला मिळतात अलगी, ते म्हणजे झाले क्लोरोफायसिया. आणि काही यांच्यामध्ये असे एक्झाम्पल्स आहेत जे की मराईन वॉटरमध्ये पाहायला मिळतात, ब्रॅकिश वॉटरमध्ये पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये जो ब्रॅकिश वॉटर आपण हॅबिटॅट दिलेला आहे, तो ब्रॅकिश वॉटर म्हणजे अशा काळ्या पाण्यामध्ये प्रेझेंट राहत नाही. हे याचा असा अर्थ पकडू नका. ब्रॅकिश वॉटर म्हणजे काय असते तर त्याची सॉल्ट लेवल असते नाही का, म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रमाणात सॉल्ट आहे, तर ते इंटरमिडिएट असते. फ्रेश वॉटर म्हणजे एकदम तो फ्रेश वॉटरसुद्धा नसतो, एकदम गोड पाणीसुद्धा नसतो आणि एकदम खारट पाणीसुद्धा नसतो. जसं की समुद्राचं पाणी झालं नाही का, तेवढ्या लेवलवरती तो खारट नसतो आणि खूप गोडसुद्धा नसतो. अशा एका इंटरमिडिएट लेवलच्या जो वॉटर आहे तशा वॉटरमध्ये प्रेझेंट राहतात. कोणते तर क्लोरोफायसिया. यांच्यामध्ये पिगमेंट जेव्हा आपण पाहतो तर यांच्यामध्ये 2 पिगमेंट्स कोणते क्लोरोफिल दोन्ही टाईपचे प्रेझेंट असतात. जसे की क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी हे दोन्ही टाईपचे जे पिगमेंट्स आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. पुन्हा जे एक एक्स्ट्रा पिगमेंट आहे तो आहे झॅन्थोफिल. झॅन्थोफिल आपल्याला 3ही क्लासेसमध्ये पाहायला मिळतात. 3ही हे जे ग्रुप्स आहेत प्लांट्सचे यांच्यामध्ये पाहायला मिळतो. जेव्हा आपण यांची बॉडी बघतो तर क्लोरोफायसियाचे जे मेंबर्स आहेत ते 3ही टाईप म्हणजे युनिसेल्युलर सुद्धा आहेत आणि मल्टीसेल्युलर सुद्धा आहेत. युनिसेल्युलर जर आपण पाहायला गेलं तर त्याचे एक्झाम्पल मी सांगितलं तर मागच्या लेक्चरमध्ये, तो आहे क्लोरेला आणि क्लायमॅडोमोनास. हे 2 एक्झाम्पल युनिसेल्युलर अलगीचे आहेत. आणि जेव्हा आपण मल्टीसेल्युलरच्या बाबतीत विचार करतो तर पुन्हा यांच्यामध्ये 2 टाईपचे मल्टीसेल्युलर आले. कोलोनियल आहेत की फिलामेंटस आहेत. फिलामेंटस म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर राहतो, धाग्यासारखा किंवा अशी पट्टी, रिबन लाईक असे समजू शकता तुम्ही. तर फिलामेंटसमध्ये मी 2 एक्झाम्पल दिले होते. पहिला होता स्पायरागायरा आणि दुसरा काय होता तर आय थिंक कॅराचे वाटतं बहुतेक मी दिलं होतं. ठीक आहे, तर फिलामेंटसमध्ये कॅराच आहे बहुतेक, कॅरा किंवा चारा, तुम्हाला जे प्रोनाऊन्सिएशन करायचं आहे. ठीक आहे, तर हे तर झाले यांची बॉडीची बाबतीत. कोलोनियल कोणते आहे तर कोलोनियल असे कॉलनी फॉर्म करतात. त्याचं एक्झाम्पल आहे वॉलवॉक्स. हे ग्रीन अलगी आहे, कोलोनियल आहे, कोलोनियल बॉडी फॉर्म शो करतात. जेव्हा आपण यांच्या सेलवॉलच्या बाबतीत बघतो तर सेलवॉलमध्ये यांची जो मेन कंपोनंट आहे, जो मेन पॉलिसॅकॅराइड आहे यांच्या सेलवॉलचा, तो आहे सेल्युलोज. कोणता आहे? सेल्युलोज. आणि जेव्हा आपण यांच्या फूडच्या बाबतीत बघतो, कोणत्या आता फोटोसिंथेसिस करत आहेत, फूडसुद्धा फॉर्म होणार, कार्बोहायड्रेट फॉर्म होणार, तर तो फूड कोणत्या टाईपमध्ये, कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार तर तो होणार स्टार्चच्या फॉर्ममध्ये. कुठे स्टोअर होणार तर क्लोरोप्लास्टच्या वरती. क्लोरोप्लास्ट तर माहिती आहे ना, ज्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट राहते. क्लोरोप्लास्ट हा सेल्युलर ऑर्गेनेल आहे ज्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट राहतो. ठीक आहे, तर त्या क्लोरोप्लास्टच्या वरती एक पायरेनॉइड जो हा एक स्ट्रक्चर आहे, त्याचं नाव आहे पायरेनॉइड. त्याच्यामध्ये स्टार्चच्या फॉर्ममध्ये फूड स्टोअर होतात. कुठे स्टोअर होतात? पायरेनॉइड्समध्ये, स्टार्चच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, एवढं समजलं. तर क्लोरोप्लास्टचे सुद्धा खूप म्हणजे वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये वेगवेगळ्या टाईप शेपचे क्लोरोप्लास्ट प्रेझेंट राहतात. जसे की कप शेप झालं, कप शेप, रिबन शेप, रेटिक्युलेट शेप, डिस्कॉइड शेप,
प्लेटसारखं डिस्कॉइड, रेटिक्युलेट अशा वेगवेगळ्या शेपमध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट राहते. कुणामध्ये? तर क्लोरोफायसियामध्ये. ठीक आहे, एवढं समजलं. हे जे अल्गी आहे क्लोरोफायसिया, पुन्हा खूप यांच्यामध्ये प्रोटीन रिच स्पेसीज आहेत यांच्यामध्ये, म्हणजे खूप साऱ्या अमाऊंटमध्ये यांच्या बॉडीमध्ये प्रोटीन जो आहे तो राहतो. आणि याचाच एक फायदा म्हणजे जे स्पेस ट्रॅव्हलर्स आहेत, ॲस्ट्रोनॉट्स वगैरे आहेत नाही का, जे पृथ्वीच्या बाहेर जाऊन मिशन्स वगैरे करतात, तसेच जसे की कालच बहुतेक लँड झाले सुनीता विलियम्स, हे एक ॲस्ट्रोनॉट्स आहेत इंडियन ओरिजिनच्या, त्या स्पेस स्टेशनमध्ये अडकल्या होत्या आणि त्या बहुतेक 17 कालच त्यांना परत वापस आणण्यात आलं होतं. ठीक आहे, तर जे स्पेस ट्रॅव्हलर्स आहेत, ॲस्ट्रोनॉट्स आहेत, त्यांना त्यांचे एक टॅबलेट, एक सोर्स म्हणून क्लोरेलाचं हे एक एक्झाम्पल आहे. क्लोरेला खूप प्रोटीन रिच आहे, तर हे यांना स्पेस ट्रॅव्हलर्स फूड म्हणलं जातं, कारण याच्यापासूनच त्या मेडिसिन्स आणि फूड सोर्स बनवले जातात जे की स्पेस ट्रॅव्हलर्स यूज करतात. खूप प्रोटीनिशियस आहे, खूप न्यूट्रिशियस आहे. तर याच्यामध्ये आपण काय बघितलं, मोस्टली फ्रेश वॉटर आहेत, फ्यू मराईन्स आहेत. याचा जो सेलवॉलचा जो कंपोनंट आहे तो आहे सेल्युलोज. यांची बॉडी कशी आहे, युनिसेल्युलर आहे, फिलामेंटस आहे, कोलोनियल आहे, सेलवॉल प्रेझेंट आहे. ठीक आहे, फूडचा जो स्टोर्ड कशाच्या फॉर्ममध्ये आहे, तर स्टार्चच्या फॉर्ममध्ये आहे. कशावरती प्रेझेंट आहे, कशामध्ये प्रेझेंट आहे, तर पायरोनाइड्स या स्ट्रक्चरमध्ये स्टार्चच्या फॉर्ममध्ये ग्लुकोजचा प्रेझेंट राहतो किंवा त्याचा जो फूड आहे तो प्रेझेंट राहतो. ठीक आहे, काही जर याचे एक्झाम्पल सांगायला गेले तर जसे की स्पायरागायरा, कॅरा, क्लायमॅडोमोनास, युलोथ्रिक्स असे काही एक्झाम्पल्स यांचे आहेत क्लोरोफायसियाचे. आता जागा नसल्यामुळे मी एक्झाम्पल दिलेले नाहीत लिहून जास्त, पण तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघू शकता. ठीक आहे, यांना ग्रीन अल्गी सुद्धा म्हणतात क्लोरोफायसियाला, हे लक्षात ठेवा. कॉमनली नाव आहे क्लोरोफायसियाचं ग्रीन अल्गी. आणि जो फिओफायसिया आहे यांना कॉमनली ब्राऊन अल्गी म्हणतात. ब्राऊन कलरचे प्रेझेंट असतात यांच्यामध्ये. ठीक आहे, तर यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघून घेऊ. मोस्टली मी का लिहिलं यार, मोस्टली यांचे जे मेंबर्स आहेत ते मराईन आहेत, म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये, समुद्रामध्येच प्रेझेंट राहणार. जास्तीत जास्त जे यांचे मेंबर आहेत ते समुद्रातच असल्यासारखे प्रेझेंट राहतात. ठीक आहे, पण खूप रेअरली असे स्पेसीज आहेत, काही मेंबर्स आहेत जे की गोड पाण्यामध्ये जसे की तलाव वगैरे अशा ठिकाणी प्रेझेंट राहतात, खूप रेअर आहेत. ठीक आहे, तर यांच्यामध्ये जे पिगमेंट्स प्रेझेंट आहेत ते आहेत क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल सी. आता हे बघा, या तिन्ही क्लासेसमध्ये क्लोरोफिल ए कॉमन आहे, बट या ग्रुपमध्ये काय होतं, क्लोरोफिल बी प्रेझेंट आहे, फिओफायसियामध्ये क्लोरोफिल सी प्रेझेंट आहे आणि रोडोफायटामध्ये क्लोरोफिल डी प्रेझेंट आहे. अशा कंपॅरेटिव्ह वेमध्ये तुम्ही वाचत चला. तुम्हाला जर लिहायचे असेल ते पहिले स्क्रीनशॉट काढून घेऊन घ्या. ठीक आहे, यांच्यामध्ये जो आहे तो आहे क्लोरोफिल सी प्रेझेंट आहे आणि एक स्पेशल जो पिगमेंट आहे तो आहे फिकोझॅन्थिन हा एक पिगमेंट प्रेझेंट आहे, एक एक्स्ट्राचा. जो झॅन्थोफिल आहे तो तिन्ही याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि रोडोफायसियामध्ये कोणता पिगमेंट जे आहे एक्स्ट्राचा तो आहे फायकोइरिथ्रिन. या फायकोइरिथ्रिनमुळे यांना रेड कलर प्राप्त होते. हे रेड कलरचे का बरं दिसतात, कारण फायकोइरिथ्रिन प्रेझेंट आहे. असे काही पिगमेंट्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे, आपण काय बघत होतो ब्राऊन अल्गीच्या बाबतीत. ब्राऊन अल्गीमध्ये पुन्हा यांची बॉडी कशी आहे, मल्टीसेल्युलर आहे. त्याचा बॉडी स्ट्रक्चर कसा राहील, तर यांची बॉडी ना काही भागामध्ये डिवाइड केलेली आहे. यांच्यामध्ये थोडं डिफरन्शिएशन आलेलं आहे, थोडी मॅच्युरिटी येते, ते थोडेसे जास्त मॉडिफाय आहेत अल्गीपेक्षा. ठीक आहे, तर यांच्यामध्ये काय मॉडिफिकेशन आहेत, तर यांचा जो लीफ लाईक स्ट्रक्चर राहील ना तो राहील फ्रॉन्ड. थोडं लीफ नाही आहे बट लीफ लाईक स्ट्रक्चर आहे, त्याचं नाव आहे फ्रॉन्ड. आणि आता जर नॉर्मल प्लांट आपण बघायला गेलं त्याच्यामध्ये स्टॉल प्रेझेंट राहते, बार्क स्टेम प्रेझेंट राहते, बट स्टेम आणि स्टॉल सारखा जो स्ट्रक्चर आहे तो आहे स्टिप. हळूहळू मोडिफिकेशन होत आहेत, होल्ड फास्ट प्रेझेंट आहे. असे काही स्ट्रक्चर्स, असे काही भागांमध्ये यांची बॉडी मॉडिफाय झालेली आहे. ठीक आहे, तर जेव्हा नेक्स्ट आपण बघतो यांची सेलवॉल कशी आहे. सेलवॉलमध्ये आता आपल्याला पाहायला बघेल. ठीक आहे, सेल्युलोज तर कॉमन एक कंपोनंट आहे सेलवॉलचा, बट पुन्हा काही एक्स्ट्राचे जे आहेत जसे की फ्युकन्स झाले, अल्जिन झाले, असे काही एक्स्ट्राचे जे कंपोनंट्स आहेत ते यांच्यामध्ये प्रेझेंट राहतात. यांच्यामध्ये काय, त्यांच्यामध्ये फक्त सेल्युलोज प्रेझेंट होते. यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, तर फ्युकन्स आणि अल्जिन. फूड त्या स्ट्रक्चरमध्ये कशाच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट होते, क्लोरोफायसियामध्ये, तेथे फक्त स्टार्चच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट होते. येथे काय आहेत, लॅमिनॅरिन आणि मॅनिटोल अशा फॉर्म्समध्ये यांचा जो फूड आहे तो स्टोअर केला जातो. दिस स्पेसीज यूज्ड फॉर ॲज फूड.
म्हणजे एक जॅपनीज डिश आहे, तुम्हाला बहुतेक नाव माहीत असेल, सुशी, बहुतेक सुशी नाव आहे वाटतं तिचं. तर त्या फूडमध्ये ना हे अलगी वगैरे यूज करतात ॲज अ फूड म्हणून. मी खाल्ली तर नाही, बट माहीत आहे फक्त आम्हाला की हे जे स्पेसीज आहेत ते फूड म्हणून यूज करतात. एका सुशीचा एक सुशी हे डिश आहे जॅपनीज, ज्याच्यामध्ये ते यूज करण्यात येतात. आणि एक इंडस्ट्रियल पर्पजमध्ये सुद्धा यूज होतात, रिसर्चमध्ये सुद्धा हे यूज होतात. जसे की यांच्यापासून हायड्रोकोलाइड्स प्रोडक्शन. हायड्रोकोलाइड्स काय आहेत तर असा कंपाऊंड समजून घ्या, असा एक ऑब्जेक्ट किंवा कंपाऊंड समजून घ्या ज्याच्यामध्ये वॉटर टाकल्यावर तो जेली लाईक स्ट्रक्चर फॉर्म करते, एक जेल लाईक खूप विस्कस फ्लुइड तयार करते. जसे की अगार वगैरे तुम्हाला माहीत असेल नाही का, टिश्यू कल्चरमध्ये हे यूज होतात, सेराजेन्स वगैरे. तर असे काही हायड्रोकोलाइड्स यांच्यापासून प्रोडक्शन घेण्यात येते, ब्राऊन अल्गीपासून यांचं प्रोडक्शन घेण्यात येते. ठीक आहे, आपण पूर्ण ब्राऊन अल्गी बघितलेली आहे. आता जाऊ आपण वळू रोडोफायसियाकडे. रोडोफायसियाला कॉमनली रेड अल्गी म्हणतात, लाल कलरची अल्गी. ठीक आहे, तर याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू. हे दोन्ही याच्यामध्ये प्रेझेंट राहतात. म्हणजे काही एक सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ अल्गी जे आहेत, सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ स्पेसीज मराईनमध्ये प्रेझेंट आहेत, काही फ्रेश वॉटरमध्ये प्रेझेंट आहेत. दोन्ही याच्यामध्ये प्रेझेंट राहतात. यांच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल डी, ऑब्वियसली बी सी डी हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, ए बी सी डी. ठीक आहे, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी दोन्ही याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. झॅन्थोफिल तर कॉमनच आहे. फायकोइरिथ्रिन हा एक एक्स्ट्राचा पिगमेंट आहे ज्याच्यामुळे याला रेड कलर प्राप्त होते, रेड कलरचे हे दिसायला लागतात. आणि जो सेलवॉल आहे, यांचा सेलवॉलचा जो कंपोनंट आहे तो सेल्युलोज, तो तर कॉमनच आहे, तो तर आपल्याला पाठच झाला आहे. आता सेल्युलोज राहते बा म्हणून प्लांट सेलवॉलमध्ये. आणि याचा जो एक्स्ट्राचे जे कंपोनंट आहेत जसे की पेक्टिन वगैरे झाले, पेक्टिन आणि कार्बोहायड्रेट्स ॲज ए एक्स्ट्रा कंपोनंट टू द सेलवॉल म्हणून ते प्रेझेंट राहतात. पुन्हा तेच कॉमन आहेत, फूड स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ फ्लोरिडियन स्टार्च. स्टार्चचा एक प्रकार आहे जो काय आहे तर फ्लोरिडियन स्टार्च आहे. ठीक आहे, हे अगार प्रोडक्शनमध्ये मदत करतात, म्हणजे तेच हायड्रोकोलाइड्स. अगार हे एक हायड्रोकोलाइड्सचा पार्ट आहे, एक डेरिव्हेटिव्ह आहे, तोच हायड्रोकोलाइड्स प्रोडक्शनमध्ये मदत करतात. पण हा अगार जो आहे तो एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो टिश्यू कल्चरमध्ये. MS मीडियममध्ये आहे, खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो अगार. हायड्रोकोलाइड्स आहे, पाणी टाकल्याबरोबर एक जेली लाईक स्ट्रक्चर फॉर्म करते. जेली लाईक म्हणजे नाही, जेल लाईक सेमी सॉलिड स्ट्रक्चर फॉर्म करते. कोणतं फॉर्म करते तर अगार फॉर्म करते. ठीक आहे, आपण एवढं बघितलं. पुन्हा इकडं रिवाइज करून घेऊ. क्लोरोफायसिया जे आहेत ते मोस्टली फ्रेश वॉटर आहेत, काही मराईन फॉर्ममध्ये आहेत, काही ब्रॅकिश वॉटरमध्ये प्रेझेंट राहतात. पिगमेंट्स कोणते आहेत, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी. झॅन्थोफिल तर सर्वात मध्ये कॉमन आहे. युनिसेल्युलर बॉडी आहे यांच्यामध्ये फक्त युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर दोन्ही टाईपचे प्रेझेंट राहतात. बाकी या दोन्ही याच्यामध्ये मल्टीसेल्युलर प्रेझेंट राहणार. ठीक आहे, सेलवॉल जे आहे तो सेल्युलोजिक आहे, कॉमन आहे सर्वांमध्ये सेल्युलोज. फक्त यांच्यामध्ये काय प्रेझेंट राहतील, एक्स्ट्रा फ्युकन्स आणि अल्जिन. कोणामध्ये, ब्राऊन अल्गीमध्ये. रेड अल्गीमध्ये काय एक्स्ट्राचा प्रेझेंट राहणार, सेल्युलोज प्लस काय प्रेझेंट राहणार, पेक्टिन आणि कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे, रोडोफायटिया झालं. फूडच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो तेव्हा हे स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतात. हे कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतात, लॅमिनारिन आणि मॅनिटोल. कोण, ब्राऊन अल्गी लॅमिनारिन आणि मॅनिटोलच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतात. फिओफायसिया जे आहेत ते फूड कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतात, तर फ्लोरिडियन स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतात. आणि जेव्हा क्लोरोप्लास्ट यांच्यामध्ये खूप याचा जो शेप आहे तो खूप व्हॅरी करतो. कप शेपमध्ये फॉर्म करणार, प्लेट शेपमध्ये, रेटिक्युलेट, असे खूप साऱ्या शेपमध्ये याचा जो क्लोरोप्लास्ट आहे तो प्रेझेंट राहतो. स्पेस ट्रॅव्हलर्स फूड आहे. ठीक आहे, फूड्स यांच्यामध्ये लॅमिनारिन, दिस स्पेसीज. आता हे एक्स्ट्राची माहिती आहे. दिस स्पेसीज युज्ड एज फूड हायड्रोकोलाइड्स प्रोडक्शनमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आणि यांचं जे आहे तो अगार प्रोडक्शनमध्ये खूप मदत करतात रोडोफायसिया. तर ठीक आहे, काही एक्झाम्पल्स आहेत रोडोफायटाचे, जसे की ग्रॅसिलॅरिया, फोरफायरा, पुन्हा जर पॉलिसिफोनिया, जेलिडियम, कॉन्ड्रस, बॅट्रॅकोस्पर्मम, असे काही एक्झाम्पल्स रेड अल्गीचे येतात. आणि फिओफायसियाचे जर आपण बघायला गेलं तर फ्युकस येतात, फ्युकस, लॅमिनॅरिया, असे काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळतात. एक्टोकार्पस वगैरे हे ब्राऊन अल्गीचे एक्झाम्पल झाले. तर आपण या लेक्चरमध्ये ठीक आहे, आपण या क्लासमध्ये क्लासेसच्या बाबतीत बघितलं. तर आय होप आपण पूर्ण टॉपिक कव्हर केलेले आहेत.
जो नेक्स्ट टॉपिक राहील आपला तो राहील ब्रायोफाईटच्या बाबतीत. तर थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून्ड.